नमस्कार. ePrashikshhan.com मध्ये आपले स्वागत आहे. विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 मधील परिच्छेद 3.10 हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण तो थेट शासनाच्या आर्थिक हिताशी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या नैतिक जबाबदारीशी संबंधित आहे. चला तर मग या परिच्छेदातील तरतुदींनुसार नेमकी काय कार्यवाही अपेक्षित आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. समजा सरकारी पैशांची अफरातफर झाली, मग काय करायचं? विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991चं परिशिष्ट 3.10 याबद्दल अगदी स्पष्ट मार्गदर्शन करतं. तर ही माहिती नेमकी कोणासाठी महत्वाची आहे? शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शिस्तभंग विषयक प्राधिकारी. थोडक्यात सांगायचं तर जे कोणी आर्थिक देखरेख आणि शिस्तभंगाच्या कार्यवाहीशी संबंधित आहेत त्या प्रत्येकासाठी ही मार्गदर्शिका खूपच उपयुक्त आहे. जरा विचार करा, सरकारी तिजोरीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं अचानक समोर येतं. त्या क्षणी प्रशासनानं पहिलं पाऊल नेमकं कोणतं उचलायला हवं? याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर ही संपूर्ण कार्यपद्धती आपल्याला देते. या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे दुहेरी जबाबदारीचं तत्त्व. याचा सरळ अर्थ असा की दोष कधीच फक्त एका व्यक्तीचा नसतो, जबाबदारी विभागलेली असते आणि म्हणूनच चौकशी ही नेहमी 2 पातळ्यांवर केली जाते. एकीकडे ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष पैशांचा गैरवापर केलाय त्याला तर जबाबदार धरलंच जाईल, पण त्याच वेळी ज्या पर्यवेक्षी अधिकाऱ्याच्या ढिसाळ कारभारामुळे हे सगळं घडू शकलं त्याच्या भूमिकेचीही तितकीच सखोल चौकशी केली जाते. ओके, चला तर मग या प्रक्रियेचा पहिला भाग पाहूया, म्हणजे ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष गुन्हा केला आहे तिच्यावर नक्की कोणती कारवाई होते. आता इथून पुढे ना प्रक्रिया 2 वेगवेगळ्या वाटांनी जाते आणि हे सगळं एकाच महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून आहे. तो कर्मचारी आपला गुन्हा मान्य करून पैसे परत करायला तयार आहे का, की तो हे आरोप साफ फेटाळून लावतोय. समजा त्या कर्मचाऱ्यानं गुन्हा कबूल केला तर प्रक्रिया खूपच सरळ आहे. एकदा का जबाबदारी निश्चित झाली की शासनाचं जे नुकसान झालंय ते भरून काढणं हे पहिलं काम. ही रक्कम थेट किंवा गरज पडल्यास त्याच्या पगारातून कपात करून वसूल केली जाते. पण जर त्या कर्मचाऱ्यानं जबाबदारी नाकारली किंवा पैसे परत करायला साफ नकार दिला तर मात्र चित्र पूर्णपणे बदलतं. आणि इथे एक सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायला हवा. अशा स्थितीत त्याच्याकडून जबरदस्तीने कोणतीही वसुली करता येत नाही. एकतर त्याच्यावर औपचारिक शिस्तभंगाची कारवाई सुरू करायची किंवा थेट फौजदारी खटला दाखल करायचा. आणि हो, ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण करणं अपेक्षित आहे. आता येऊया तपासाच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे पर्यवेक्षी अधिकाऱ्याची जबाबदारी. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, या नियमांनुसार निष्काळजीपणा हा सुद्धा एक गंभीर शिक्षापात्र गुन्हा आहे. जर पर्यवेक्षी अधिकाऱ्याने या 3 पैकी कोणतीही एक चूक केली असेल आणि त्यामुळे शासनाचं नुकसान झालं असेल तर त्याला जबाबदार धरलं जातं. या चुका म्हणजे कामावर ढिसाळ लक्ष ठेवणं, सरकारी नियम आणि आदेशांकडे दुर्लक्ष करणं किंवा मग उघडपणे दिसणारा सामान्य निष्काळजीपणा. आता या सगळ्या प्रक्रियेत वेळ खूप महत्वाची आहे. म्हणूनच प्रत्येक टप्प्यासाठी मुदत ठरवून दिली आहे आणि त्यासाठी एक डेडलाईन आहे 60 दिवसांची. ज्या क्षणी गैरव्यवहार उघडकीस येईल तिथून बरोबर 2 महिन्यांच्या आत पर्यवेक्षी अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. या दोन्ही चौकशा एकत्र सुरू व्हायला हव्यात, समांतरपणे. म्हणजे प्रत्यक्ष दोषी कर्मचारी आणि पर्यवेक्षी अधिकारी या दोघांवरील कारवाई एकाच वेळी चालते. एका प्रक्रियेसाठी दुसरी प्रक्रिया थांबवून ठेवली जात नाही. आणि ही जबाबदारी फक्त दोषी आणि पर्यवेक्षकापुरतीच नाहीये. जर तपास अधिकाऱ्याने प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला नाही किंवा ठरलेल्या वेळेत प्रकरण पूर्ण केलं नाही तर अशा दिरंगाईसाठी त्यालाही जबाबदार धरलं जातं. आता हे सगळं एकत्र कसं दिसतं ते पाहूया या अंतिम तपासणी मॅट्रिक्समध्ये. हा एक प्रकारे संपूर्ण प्रक्रियेचा सारांश आहे, म्हणजे एक फायनल चेकलिस्टच समजा. प्रत्यक्ष दोषी, पर्यवेक्षी अधिकारी आणि तपास अधिकारी प्रत्येकासाठी गुन्हा कोणता आहे, त्यावर प्राथमिक कारवाई काय करायची आणि त्यासाठी वेळेची मर्यादा काय आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय. म्हणजे सारांश काय, तर प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे आणि वेळेचं बंधन आहे. त्यामुळे जबाबदारी टाळायला वावच नाही. दोषीवर त्वरित कारवाई, पर्यवेक्षकासाठी 2 महिन्यांची डेडलाईन
आणि तपास अधिकाऱ्यासाठी वेळेत काम पूर्ण करण्याचं बंधन. सार्वजनिक विश्वास आणि आर्थिक पारदर्शकतेसाठी या कार्यपद्धतीचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.